नारळी पोफळीच्या बागा, समोर अथांग पसरलेला दर्याराजा, नजर पोहोचणार नाहीत असे विस्तीर्ण किनारे आणि प्रत्येक पावलाला लागणारी मऊ वाळू. निसर्गाचे हे अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळतं ते फक्त कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर. मित्रांनो, आपण आज असाच एक अप्रतिम समुद्रकिनारा बघणार आहोत, ज्या किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिले आहे. तो म्हणजे वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे या गावाला लागून असलेला भोगवे समुद्रकिनारा. या किनाऱ्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. दुसऱ्या दिवशी निवतीमधून आम्ही थेट निघालो ते भोगवेच्या दिशेने. निवतीपासून भोगवेपर्यंतचे अंतर साधारण 7 ते 8 किलोमीटरवर आहे. इथे आल्यावर पहिल्यांदा आम्ही थंडगार पेयाचा आस्वाद घेतला. लांबच्या लांब पसरलेली पांढऱ्या, शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माडा पोफळीच्या बागा यामुळे या समुद्र किनाऱ्याचे निसर्ग सौंदर्य अधिक देखणे बनले आहे. इतर कुठल्या किनाऱ्यासारखी इथे गर्दी नसल्यामुळे या ठिकाणी एकत्र फॅमिलीसोबत छान वेळ घालवू शकता. गावामध्ये 1-2 कुटुंबामध्ये पूर्वकल्पना दिल्यास जेवण मिळण्याची सोय आहे. इथे समोरच सीगल पक्ष्यांचा थवा बसलेला दिसतोय. त्या पॉइंटला सीगल बेट म्हणतात. इथून समोर एक बेट दिसतंय ते म्हणजेच देवबाग गाव आणि कर्ली नदीचा आणि समुद्राचा संगम पॉइंट म्हणजेच देवबाग संगम. पुढील व्हिडिओमध्ये आपण देवबाग संगम बघणारच आहोत. इथून काही अंतरावर दिसणाऱ्या ह्या देवबागच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला मात्र 25 ते 30 किलोमीटरचा रस्ता पार करावा लागणार आहे. कर्ली नदीच्या संगमावर वसलेलं हे छोटंसं गाव आणि इथला हा पांढरा शुभ्र वाळूचा समुद्र किनारा म्हणजे भोगवेचा समुद्र किनारा. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला हा भोगवे बीच प्रसिद्धीस आला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या किनाऱ्याला मिळालेल्या एशियातील सर्वात क्लीनेस्ट बीचच्या अवॉर्डमुळे. त्यामुळेच भोगवेचा किनारा हा महाराष्ट्रातल्या बीचेसचा राजा म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही देखील हा किनारा एकदा तरी पाहायला विसरू नका.